आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉफी. ठीक आहे. असेही वेळ घालवण्याकरता काहीतरी करावंच लागेल ना. मी बनवते. शुगर की विदाउट शुगर? विदाउट शुगर. ठीक है. थैंक यू. छान झाली कॉफी. नाईस. छान. काही काय बोलताय? नाही म्हणजे फक्त सगळं मिक्स करायचं होतं ना. तुम्ही जरी बनवली असती तरी टेस्ट ही सेमच लागली असती. उगाच कौतुक करायचं म्हणून काही करायचं का? सई, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजूनपर्यंत. का खोटं बोललात माझ्याशी? का लपवलं? मी एक सांगू, मला एक गोष्ट कळत नाही की आपल्याला मैत्रीमध्ये लपवाछपवी करायची गरजच का पडते? आय मीन, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या त्या खरं सांगण्याने माझ्या लग्न करायच्या डिसिजन मध्ये काही फरक पडला असता तर असं नाहीये. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की माझ्या लग्नाची जबाबदारी मी माझ्या घरच्यांवर सोपवली. माझे घरचे माझ्याकरता जी मुलगी चूज करतील त्या मुलीशी मी लग्न करणार. आणि तुम्हाला हे ऑलरेडी माहिती होतं. स्टील तुम्ही अंजली तुमची बहीण आहे माझ्यापासून का लपवलं? वाय? सर, सगळ्याच गोष्टींचं एक्सप्लेनेशन नाही देत आहेत. सर, काही गोष्टी अशा असतात ना ज्या आपण स्वतःशी सुद्धा नाही बोलू शकत. तर मला सांगा, आपण त्या दुसऱ्यांना तरी कशा सांगणार ना? तुम्ही खोट्या वागलात माझ्याशी. मग इथे आल्यापासून तुम्ही हे सगळं जे काही करताय ते खोटंच आहे ना? मी आज खोटं बोलतोय कारण परिस्थिती अशी आहे. माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाहीये. नाईलाज आहे माझा. मग तुम्हाला काय वाटतं, मी जाणून बुजून असं तुमच्याशी खोटं बोलले असेल का? सर, जाऊ द्या ना, आपण त्या विषयावर नको ना बोलायला. हे बघा, मी तुम्हाला काही सांगू नाही शकत आणि तुम्ही सुद्धा ते समजू नाही शकणार. ओके, जर तुम्हाला तुमच्या परिस्थितीने असं भाग पाडलं असेल तसं वागण्याकरता, तर मी विश करेन की तुमची परिस्थिती लवकरात लवकर बदलावी.
मला विश्वास आहे सई, एक ना एक दिवस तुम्ही स्वतः येऊन मला सगळं खरं सांगाल. खरं बजावणं खूप कठीण आहे सर. देव करू आणि तुमच्या समोर कधीच सत्य नाही येऊ. ज्या खोट्याला तुम्ही खरं समजताय त्याच्यासोबत तुमचं आयुष्य सुखाचं व्हावं एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. मॅम झोपले आहेत का? झोपली ती. झोपू दे. भांडून दमले असतील नाही? हे कशा करता? सर ते मी पैज जिंकलो ना म्हणून माझ्याकडून तुमच्यासाठी खास. कसली पैज? ते माझ्यात आणि तो आहे ना 150 ना त्याच्यामध्ये पैज लागली होती की तुम्ही नवरा बायको आहेत की नाही म्हणून. आणि आज युजल मी जिंकलो सर. सर तुमची आणि त्यांची जोडी आहे ना एक नंबर आहे, म्हणजे मेड फॉर इच अदर. थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल फ्लावर्स. यू आर वेलकम सर. सई 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 तुम्ही आत आहात का? सई या कुठे गेल्या आता इतक्या सकाळी? ओके खाली गेले असतील मी बी. त्या याच्या आधी मी चेंज करून घेतो, आवरून घेतो जरा. या